आज आपण गुळाचा शिरा बनवणार आहे। त्यासाठी इथे 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे। आता ह्या गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे, पूर्ण गूळ विरघळून घ्यायचा आहे। पूर्ण गूळ विरघळलेला आहे। आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साजूक तूप आणि 1 वाटी रवा घालायचा आहे। आता रवा घातल्यानंतर आपल्याला खरपूस आणि खमंग असा भाजून घ्यायचा आहे की त्याचा वास हा घरभर सुटला पाहिजे। खमंग असा भाजल्यामुळे चविष्टही होतो आणि मऊसूत होतो। तर बघा छान असा भाजलेला आहे। आता हे गुळाचं पाणी आपण ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहे। अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हातावर वाफ येणार नाही। खूप सुंदर असा हा शिरा तयार होतो। तर बघा यामध्ये आपण थोडंसं तूप राहिलेलं होतं ते घालून घेणार आहे, म्हणजे आपल्या ज्या शिऱ्याला चमक खूप छान येते आणि चवही छान येते। आता 1 चमचा आपण वेलची पूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला शिरा तयार झालेला आहे।